नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्ये सेमिस्टर फर्स्ट, प्रकरण 4 ई कॉमर्स व ग्राहक संरक्षण. यामध्ये मागील लेक्चरमध्ये आपण ई बँकिंगची वैशिष्ट्य, त्याचबरोबर ई बँकिंगची उत्क्रांती याचा अभ्यास यामध्ये केला. यानंतर पुढील टॉपिक आपला आहे बँक व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर. आधुनिक युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. 1990 नंतरच्या काळात म्हणजेच जागतिकीकरणानंतरच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्व क्षेत्रात वाढला. अर्थव्यवस्थांच्या विकासाच्या दृष्टीनं बँक व्यवसाय जो आहे यांनी गतिमान स्वरूप प्राप्त केलं. ही गतिमानता तंत्रज्ञानाच्या वापरातून येऊ लागली. अशा परिस्थितीत बँक व्यवसायात समन्वय प्रस्थापित व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे सर्वच ठिकाणी बँकांचं संगणकीकरण घडवून आणण्यावर भर दिला जात आहे. संगणकाप्रमाणेच इंटरनेटचा वापर देखील बँकांमध्ये वाढलेला असून ई बँकिंग ही संकल्पना समोर आली आहे. बँकिंगच्या कार्यपद्धतीत तत्परता व कार्यक्षमता निर्माण होण्याच्या दृष्टीने ई बँकिंगला महत्त्वाचे मानले जाते. ई बँकिंग अंतर्गत ATM, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, टेली बँकिंग, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, स्विफ्ट यासारख्या विविध सुविधांचा विकास घडून आला आहे. बँकिंगमधील या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा बँक व्यवसायात क्रांती घडून येण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत. कोर बँकिंगच्या माध्यमातून देखील तंत्रज्ञानाचा बँक व्यवसायातील वापर वाढला आहे. बँक व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे अनेक फायदे आहेत. कारण ई बँकिंगच्या माध्यमातून बँकिंग सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे बँक व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची माहिती आपण या टॉपिकमध्ये विस्तृतपणे बघणार आहोत. बँक व्यवसाय जो आहे या बँक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. मागील लेक्चरमध्ये बँक व्यवसायामध्ये जे नवीन प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे, टेक्निक्स आहेत, हे या ठिकाणी वापरले गेले आहेत किंवा कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे याचा अभ्यास देखील आपण केलेला आहे. आता बँक व्यवसाय जो आहे या बँक व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा आणि सुविधा प्राप्त करून दिल्यामुळे बँक व्यवसाय जे आहे यामध्ये अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आपल्याला विकसित होताना दिसून येत आहे. बँक व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना कोर बँकिंगच्या माध्यमातून देखील तंत्रज्ञानाचा वापर बँक माध्यमातून करता येतो. बँकिंगच्या कोर बँकिंग सारख्या सुविधामुळे एका बँकेला दुसऱ्या बँकेबरोबर व्यवहार करणं हे देखील अतिशय सोपं या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर इंटर बँक मनी ट्रान्सफर म्हणजे अंतर्गत जो काही पैसा बँका एकमेकांना हस्तांतरित करतात, हे कामसुद्धा बँक व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अतिशय सोपं असं झालेलं आहे. आता असा जो बँक व्यवसाय आहे या बँक व्यवसायासाठी तंत्रज्ञानाची काय गरज आहे ते आपण बघूया. आजचं युग हे नवनवीन प्रगत अशा तंत्रज्ञानाचं आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाने प्रवेश केलेला आहे. यामध्ये बँकाही मागे नाहीत. बँक व्यवसायाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
अनेक व्यवहार बँकांमार्फत केले जातात. हे सर्व व्यवहार वेगाने व अचूकपणे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला जातो. आता बँक व्यवसायामध्ये जे तंत्रज्ञान आहे हे का वापरलं जावं किंवा त्याची काय गरज आहे हे आपण पुढील मुद्द्यांमधून बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे उदारीकरण. भारतामध्ये 1991 मध्ये LPG नावाची संकल्पना, जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ही संकल्पना भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेने यामध्ये स्वीकारली गेल्याची आपल्याला दिसून येते. या माध्यमातून LPG जी संकल्पना आहे या माध्यमातून उदारीकरण, ज्याला आपण लिक्विडायझेशन असं आपण म्हणतो, यामध्ये संपूर्ण जगामध्ये जे तंत्रज्ञान आहे किंवा भांडवल आहे याचं मुक्तपणे हस्तांतरण या लिक्विडायझेशनच्या माध्यमातून मुक्तपणे स्वीकारलं गेलं. त्यानंतर जागतिकीकरण, ज्याला आपण ग्लोबलायझेशन असं आपण म्हणतो, या माध्यमातून संपूर्ण जग हे बाजारपेठ मानून एकमेकांच्या देशामध्ये मुक्त व्यापार देखील यामध्ये केला गेला. आणि प्रायव्हेटलायझेशनच्या माध्यमातून जे सरकारी उद्योग आहेत यांना खाजगी क्षेत्रामध्ये आणण्याची जी सुरुवात जी आहे ती 1991 पासून झाली. आता उदारीकरणामध्ये भारताने जेव्हा नवीन धोरण स्वीकारलं तेव्हा वस्तू आणि वित्त किंवा भांडवल याचं मुक्त हस्तांतर जे आहे ही या ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे भांडवल आणि वित्त यांवरील जे काही निर्बंध आहे हे सैल करण्यात आले. परकीय बँका आणि थेट परकीय गुंतवणूक इत्यादींना देखील परवानगी देण्यात आली. मग या उदारीकरणाच्या पार्श्वभूमीमध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये तंत्रज्ञान आणणं, जागतिक व्यापार करणं, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची देवाणघेवाण वाढली. आणि अशा पैशाची देवाणघेवाण वाढत असताना या पैशाची फिजिकली वाहतूक करण्यापेक्षा पैशाचं जे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या माध्यमातून जे हस्तांतरण आहे हे करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज निर्माण झाली. डिमांड ड्राफ्ट, चेक, ड्राफ्ट किंवा ई-बँकिंगचा वापर करून नेटच्या माध्यमातून, RTGS माध्यमातून एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला, एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये रक्कम हस्तांतरित करण्याची सुविधा निर्माण केल्या गेल्यामुळे उदारीकरण जे आहे या उदारीकरणाला एक चांगला हातभार लावण्याचं काम इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून केलं गेल्याचं दिसून येतं. त्यानंतर दुसरी गरज आहे ठेवींमध्ये वाढ. देशांतर्गत ठेवीमध्ये वाढ होते. देशातला पैसा देशामध्येच राहतो. परंतु भारतासारख्या देशामध्ये भारतातील जो मेंदू जो आहे किंवा भारतातील जो मनुष्य जो आहे किंवा श्रम जे आहे या श्रमाला जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशातील अनेक तंत्रज्ञ, इंजिनियर्स, वकील, डॉक्टर्स हे विदेशामध्ये नोकरीच्या निमित्ताने जातात. परंतु त्यांची स्थिर संपत्ती, त्यांचं कुटुंब हे भारतामध्येच राहतं किंवा त्यांचे आईवडील भारतामध्ये राहतात. मग अशा परिस्थितीमध्ये या अनिवासी भारतीयांकडून ठेवी स्वीकारणं हे भारताच्या दृष्टीनं आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासारखं आहे किंवा आपल्या कॅशमध्ये वाढ करण्यासारखं आहे. या ठेवींमध्ये वाढ व्हावी, या ठेवींचं भारतामध्ये मुक्त हस्तांतरण व्हावं, यासाठी बँक व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाची गरज निर्माण झालेली दिसून येते.
तिसरी गरज आहे शाखा विस्तार. भारतीय बँकांच्या इतर देशांमध्ये अनेक शाखा आहेत. अशाच प्रकारे भारतामध्ये देखील अमेरिका, युरोप, दक्षिण आशियाई देश, जपान, मध्य पूर्वेतील देश इत्यादी अनेक देशांमध्ये वित्तीय व्यवहार या ठिकाणी सुरू केले गेले आहेत. आता या शाखा विस्तारामध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या देखील जगभरामध्ये शाखा आहेत. या शाखा विस्ताराच्या कालावधीमध्ये एकमेकांना पैसे ट्रान्सफर करणं, एकमेकांबरोबर व्यवहार करणं, कोर बँकिंगच्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करणं, यासाठी बँक व्यवसाय जो आहे या बँक व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाची गरज निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर चौथी गरज आहे व्यवहारांमध्ये वाढ. बँक व्यवहारांमध्ये वाढ होऊन हे सर्व व्यवहार कार्यक्षमपणे हाताळण्यासाठी भारतीय बँकांना त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये संगणकीकृत आणि आधुनिक कराव्या लागणाऱ्या ज्या काही ईमेल नेटवर्किंग ज्या सेवा आहेत, या सॅटेलाइट आधारावर धनादेश वटवण्याची प्रणाली इत्यादी सुविधा उपलब्ध करून घ्याव्या लागल्या. युरोपातील बँकांप्रमाणेच भारतामध्ये जो काही आधुनिक तंत्रज्ञान आहे, या आधुनिक तंत्रज्ञानाचा जो काही वापर आहे हा ई बँकिंगच्या माध्यमातून भारतामध्ये केला जाऊ लागला. म्हणजे आजकालच्या बदलत्या परिस्थितीमध्ये जे काही नेटवर्किंग आहे हे सॅटेलाइटवर आधारित आहे. धनादेशाच्या माध्यमातून किंवा ज्या काही सुविधा बँक ऑनलाईन घेतात यासाठी सॅटेलाइट महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडतात. आणि या माध्यमातून युरोपातील बँकांप्रमाणे भारतामध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी सुरू केला गेला. आणि हा वापर सुरू केला गेल्यानंतर व्यवहारांमध्ये जी काही वाढ झाली किंवा देश आणि विदेशांमध्ये जे काही पैशाची देवाणघेवाण झाली, यासाठी इंटरनेट बँकिंगची आवश्यकता आहे. आणि शेवटची गरज आहे स्पर्धेमध्ये वाढ. बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक परकीय बँका आल्याने स्पर्धेत वाढ झाली आहे. भारतामध्ये 80% बँक व्यवसाय जर संगणकीकृत होऊन एकमेकांशी जोडले गेले तर परकीय बँकांच्या तुलनेने भारतीय बँक स्वस्त दरात बँक सेवा उपलब्ध करून देऊन स्पर्धेत टिकाव धरू शकतील. या सर्व बाबींचा विचार करून भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँक व्यवसाय जो आहे यांची विकास करण्याची गरज निर्माण झालेली आहे. किंवा इतर अनेक देखील कारणं आपण यामध्ये सांगू शकतो की ग्राहकांना चांगली सुविधा देण्याची गरज यामध्ये आहे. की ग्राहक जो आहे यांना जास्त रोख रक्कम बाळगणं व सांभाळणं हे त्याच्या जीविताच्या दृष्टीने हानिकारक होऊ शकतं. त्यामुळे ह्या इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून कुठलीही रक्कम ही स्वतःजवळ ठेवावी लागत नाही. ATM कार्डच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून सहज रकमांचं हस्तांतरण यामध्ये केलं जातं. म्हणजे इंटरनेट बँकिंग ही ग्राहकांना एक मोकळेपणाची सुविधा उपलब्ध करून देते. प्रवासामध्ये पैसे जवळ बाळगणं हे धोकेदायक असतं आणि ग्राहकांच्या मनावरती एक दडपण देखील या माध्यमातून येत असतं. त्यामुळे या बँक तंत्रज्ञानामध्ये जो काही इंटरनेटचा वापर केला गेला किंवा बँक तंत्रज्ञान वापरले गेले तर ही इंटरनेटच्या माध्यमातून नवीन पुढे येऊ शकणाऱ्या नवीन ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा प्राप्त झाल्याचं एक चांगलं उदाहरण ई बँकिंगच्या माध्यमातून मिळालेलं आहे असं म्हणता येईल. यानंतर पुढील लेक्चरला आपण कव्हर करूया. धन्यवाद.